वंचित बहुजन पार्टी असेल किंवा आधीची भारिप असेल, यांनी मला असं वाटतं की त्यांनी एका गोष्टीवर जितका गर्व करावा तितका कमी, ती म्हणजे ओबीसीचं जे आरक्षण आलं ते प्रकाश आंबेडकरांमुळे हे बऱ्याच वंचित लोकांना, वंचित पार्टीच्या लोकांनाही माहिती नाही आणि ओबीसींनाही माहिती नाही. कारण त्यावेळेस ज्या राजकीय घडामोडी घडत होत्या, व्हीपी सिंग यांना प्रधानमंत्री केलं होतं, चंद्रशेखरजी नाराज झाले होते आणि तो एक पर्याय पॉलिटिकल ऍडजस्टमेंट होती, सपोर्ट कधी निघू शकत होता, अशी फार विचित्र एक राजकीय परिस्थिती होती आणि 2 जण प्रधानमंत्री व्हायला तयार होते आणि कधी व्हीपी सिंग म्हणजे त्यांची सत्ता कधी जाईल अशी परिस्थिती होती. त्यांनी बऱ्याच जणांना सल्ला मसलत केलं की माझी छोटी कार्यकाळ आहे, मला काय करता येणार नाही, 3,500 पुतळा तर मला बांधता येणार, तर मी काय करू शकतो. त्यास प्रकाशजी त्यास संसदेत होते, त्यांनी सांगितलं की अरे कालेलकर कमिशन आपलं केलं होतं, त्याच्यानंतर मंडल कमिशन केलं होतं, ते धुळकात पडलंय, काँग्रेसने त्याच्यावर काय कारवाई केली नाही, तर तुम्ही बघा तुम्हाला इम्प्लिमेंटेशन जमलं तर. एक पाण्याच्या 4 ओळींच्या ऑफिस मेमोरेंडमनी व्हीपी सिंग यांनी ओबीसीचं आरक्षण दिलं, मंडल कमिशनचं रिकमेंडेशन ऑफिस मेमोरेंडम काढलं, जो 300 घटनेमध्ये 340 कलमाने अभिप्रेत ओबीसी समाजाला आरक्षण होतं, ते लागू व्हायला जवळजवळ 50 वर्ष लागली. 50 वर्ष म्हणली तरी हरकत नाही. आणि गव्हर्नमेंटने सांगितलं की विरोध कोणी केला, हे खरी गोष्ट आहे की सरदार पटेल यांनी विरोध केला, त्यांनी ओबीसी जनगणनेलाही विरोध केला, ओबीसीला आरक्षण द्यायलाही विरोध केला. कारण ज्यावेळेस भारत आझाद झाला त्यावेळेस 47 साल होतं, 47 साल होतं, घटना आली 50 मध्ये. 41 साली इंग्रजांनी कास्ट सर्वे केला होता, पण तो अधुरा राहिला होता, तो ओपन करता आला नाही कारण दुसरं विश्वयुद्ध चालू होतं. 31चा आपण लास्ट पकडतो कास्ट सेन्सस, त्याच्यानंतर कास्ट सेन्सस भारतात झालंच नाही का, तर झालं. SC ST समाजाची, कारण बाबासाहेब होते, ओबीसीना आरक्षण भेटलंच नव्हतं, त्यांना घटनात्मक आरक्षण भेटलंच नव्हतं, त्यामुळे त्यांची जनगणना करण्याचा विषयच नव्हता. जर त्या काळात विरोध झाला नसता, त्या काळात ओबीसीना आरक्षण भेटलं असतं तर ओबीसीची जनगणना 51 पासून चालू झाली असती. पण त्याच्यानंतर जे पहिलं सरकार होतं ते वाजपेयींचं सरकार होतं, कारण 92ला मंडल कमिशन आलं, लागू झालं, इंदिरा सानी जजमेंट आलं 92-93ला, आणि जी पहिली जनगणना होती ती 2001 ची होती, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने केलं नाही, ते स्पष्ट म्हणलं की आम्ही करणार नाही. दुसरं जे सरकार होतं काँग्रेसचं होतं 2011 साली, त्यांनी त्यात एक हे केलं की बाबा आम्ही जनगणना तर करणार नाही, पण ठीक आहे आम्ही एक वेगळा सामाजिक आर्थिक सर्वे नक्की करू, त्याच्यासाठी 5,000 कोटी खर्च केले. जनगणना होत होती त्याचप्रमाणे होत होती, पण त्याच्यासाठी वेगळे 5,000 करोड खर्च केले आणि तो डेटा गोळा केला. तर मला काँग्रेसचे पण प्रश्न जेव्हा की केंद्र डेटा देत नाही, आम्ही विचारतो डेटा गोळा केला कोणी, तुम्हीच सत्तेत होता. जर तुम्ही डेटा त्यावेळेस गोळा करून केंद्र सरकारला दिला, नॉर्मली आपल्याकडे असतं की कुठलाही महत्वाचं डॉक्युमेंट आपण जे आपल्या मुलांना घरच्यांना कोणाला देतो एक झेरॉक्स ठेवतात, एवढं तर साधं कॉमन सेन्स कोणाकडे असतं. मग तुम्ही डेटा का नाही ठेवला, ते आम्ही सगळं देऊन टाकला. मग कोण ऍडमिनिस्ट्रेटर असेल, सगळं देऊन टाकला. मग सगळं देऊन टाकला तर ते परत देत नाही. आता ते परत देत नाही याच्यात अतिशय महत्वाचा विषय, ठीक आहे ते देत नाही त्याचं इंटेन्शन काय वेगळं आहे, पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा राज्याला आणि केंद्र सरकार, मुळात त्यांनी केंद्र सरकार हा शब्दच वापरला नाही, युनियन गव्हर्नमेंट वापरलं, सेंट्रल गव्हर्नमेंट कधीच वापरलं नाही. एक केंद्र आपल्याला टाकलं डोक्यात की ते वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी. राज्य आणि देश हे पार्टनर्स आहेत, ते एकावर एक खाली नाही, ते पार्टनर्स आहेत. म्हणजे संघ राज्य ढाच्यालाच हा घालाय. जर एखादं म्हणजे आता पुढच्या जनगणना करायची, मग राज्यांनी का सहकार्य करावं केंद्र सरकारला की युनियन गव्हर्नमेंटला का सहकार्य करावं. जर तुम्ही डेटा देणार नसाल मग आम्ही कशाला सहकार्य, केंद्र सरकार देऊन करणार नाही, राज्याचा जो स्टाफ फोर्स आहे त्याचाच वापर होणार आहे. मग राज्यांनी आता विचार करावा की जर तुम्ही आम्हाला मागचा डेटा दिला नाही मग आम्ही पुढच्या डेटासाठी तुमची गरज काय आम्हाला. आपण जो मुद्दा मांडला की आपण प्रभाग वाईज केलं पाहिजे, हे आपण ठीक आहे, आपलं इंटेन्शन चांगलं आहे, मलाही असं वाटतं की करावं, हे झालं पाहिजे कुठेतरी. आम्ही त्यांना सांगितलंय सुप्रीम कोर्टाला की तुम्ही एम्पिरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी कोण
कोणाला दिली? त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की द ओनस म्हणजे ही जबाबदारी लाईज ऑन द एक्झिक्युटिव्ह, म्हणजे हे जे सरकार आहे आणि सरकारचं जे प्रशासन आहे त्याच्यावर इम्पिरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी आहे. मग आमचा जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टला तो असा आहे, जर त्यांनी गोळा केला नसेल तर त्याची सजा आम्हाला कशा? म्हणजे हे असं झालं की चोराची साक्ष द्यायला गेलो आणि चोराला मोकळं सोडलं आणि जो साक्षी द्यायला आलाय त्याला बासात लटकवलं. म्हणजे मला एक साधी नॅचरल जस्टिस काय सांगतं की ज्याची चूक आहे त्याला तुम्ही सजा द्या, ज्याची चूक नाहीये त्याला सजा कशासाठी देताय तुम्ही? बरं, दुसरं असं आहे की त्यांनी सांगितलं की इम्पिरिकल डेटा गोळा करा, राजकीय मागासले पण बघा. आता 75 वर्षात जर आमचे राजकीय मागासले पण तुम्ही बघितलं नाही तर ह्याच्यात आमची काय चूक आहे ना? या सगळ्या 350, 400, 500 जातीची काय चूक आहे? तर हे फक्त वरवर जरी असं वाटत असेल लोकांना की ओबीसी समाजाचं शैक्षणिक आणि नोकरीतलं तर आरक्षण आहे, राजकीय काहीतरी केलंय, तर या काय म्हणतात त्याला एका याच्यात राहायची काही गरज नाहीये. आरक्षण विरोधी शक्ती या देशात प्रचंड वाढत चाललेल्या आहेत. हा फक्त ड्राय रन ज्याला आपण म्हणतो, ट्रायल, एक रंगीत तालीम जी आहे ती या पद्धतीने करण्यात आलेली आहे. हे कोण ठरवतं? हे लोकशाही आहे. हे जज जो आहे तो हे ठरवतो. सुप्रीम कोर्टला जज कोण नियुक्त करतं? जजला नियुक्त करतो. मग तो काय करतो? भाई भतीचा वाद करतो. आता कित्येक जजेस असे की ज्यांचे वडील जज होते, म्हणजे चीफ जस्टिस होते, त्यांचे मामा होते, काका होते, त्यांचं काही जणांचं भाऊ, काही जणांचा मुलगा पण आहे. ते काय आहे? कारण तिथं मग मेरिट नाही विचारत, ते तिथं मेरिट नाही विचारत. एरवी तुम्ही आरक्षण घ्यायला गेलं की देश बरोबर होते, मेरिट पाहिजे आपल्याला. आणि जेव्हा आपण विचारतो चीफ जस्टिस नियुक्ती तुम्ही कशी काय करता? नाही, ते आमचं कॉलेजियम सिस्टम. अख्ख्या जगात अशी कुठं प्रथा नाहीये की जजला नियुक्त करतो. एक तर सरकार करते किंवा एक वेगळं पॅनल असतं. पण अशा पद्धतीने आरक्षण विरोधी पूर्ण शक्ती अतिशय जोरावर आहे. ह्याचे सगळ्यात पहिले टार्गेट ओबीसी आहे आणि त्याच्या आधी टार्गेट त्यांचं ते चुकलं म्हणजे कसं की त्यांचा जो टार्गेट होता तो हुकला सीए एनआरसी मुळे. मायनॉरिटीज या देशातले सगळ्यात मोठे टार्गेट होते. आपल्या सगळ्यांनी परवा वाचलं असेल की मिशनरीज ऑफ चॅरिटी, मदर टेरेसा यांची जी संस्था होती जी आज आत्ता 22,000 लोकांना जेवण घालते. ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे, ज्यांना हातपाय नाहीये, ज्या महिला विधवा झालेल्या आहेत, म्हाताऱ्या झालेल्या आहेत, ज्या मुलांना दिव्यांग आहेत त्यांचं कोण करायला नाहीये, अशा 22,000 जणांना आज ते जेवण घालते. अशा संस्थेचं फॉरेन फंडिंग थांबवलं. मग जर एक देशात एक न्याय असेल तर मला सांगा, ठीक आहे आम्ही मान्य करतो त्यांनी काय पेपर नसतील दिले. मग पीएम केअरचं कुठं आलंय ऑडिट? मग इलेक्ट्रॉन बॉन्डचं कुठं आलंय ऑडिट? मग ह्याचं फॉरेन फंडिंग आहे की ह्याचं फंडिंगच का नाही थांबवलं? मग एक देशात तुम्ही, एका देशात एक न्याय नाहीये, एक देशात वेगळे वेगळे आपापल्याला सूट करणारे न्याय आहेत, न्याय व्यवस्था आहे. न्याय व्यवस्था ही आता ज्या पद्धतीने चालली आहे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज आहे. सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस म्हणतात की बाबा एक्झिक्युटिव्ह आमचं ऐकत नाही, म्हणजे प्रशासन आमचं ऐकत नाही. प्रशासन ऐकत नाही याच्यासाठी कारण तुम्ही कधीच पडदा उघडला नाही ना प्रशासनावर. प्रशासनाने किती कलेक्टर तुम्ही सस्पेंड केले, किती तुम्ही डिव्हिजनल कमिशनर सस्पेंड केले, किती कमिशनर सस्पेंड केले काम नाही केलं म्हणून तुम्ही त्यांना एक्झिक्युटिव्हला दोषच देत नाही. त्यामुळं अतिशय विचित्र काळामध्ये आपण राहत आहोत. आणि जे काही ओबीसी समाज आहे ज्यांना असं वाटतं, ओबीसी समाजातले आपले काही मंडळ त्यांनी एक लक्षात ठेवा, ज्यांना वाटतं की माझ्या मुलांना मला कधी स्कॉलरशिप घ्यायची नाही, मला आता कधी सरकारी नोकरी करायची नाही, आमचा व्यवसाय आणि आमचा राजकारणाशी संबंध नाही, त्यामुळं हे आरक्षण जरी गेलं तरी आमचं काही फरक नाही पडणार आहे, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी आपापल्या आसपासच्या चांगल्या मोठ्या बिझनेसमॅन ओबीसींना बघावं. झोपून टाकलेले इन्कम टॅक्सनी, ईडीनी, बँकांनी झोपून टाकले त्या बिझनेसमॅनला. जे फार हेवी चालायचे की आमचं कोण काय करू शकत नाही, ते आज थोड्या रुपयासाठी लाचार आहे. ही परिस्थिती आहे, ही सत्य परिस्थिती. तुम्ही या या भानावर या, म्हणजे जागा व्हा. आता ही वेळ गेलेली आहे, आता भानावर तुम्हाला यावं लागणार आहे. ओबीसीचं आरक्षण हे म्हणलं ठराव केला आम्ही, दोन्ही सभागृहाचा ठराव केला. एरवी तुम्ही म्हणता की तुम्ही कोण
आपण बोलत असताना उठू शकत नाही. महाराष्ट्राचं सभागृह सर्वोच्च आहे, महाराष्ट्रातलं कायदे मंडळ सर्वोच्च आहे, सगळ्यात मोठं महाराष्ट्रात त्यांनी कायदा केला तो त्याच्या पलीकडे काय नाही. दोन्ही सभागृहांनी कायदा केला, एका क्षणात केराची टोपली दाखवली इलेक्शन कमिशननी. मग कसलं सर्वोच्च सभागृह, कसलं विधिमंडळ, मग काय इज्जत ठेवली तुम्ही तिची. म्हणजे 288 आमदार 140 जे काही विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी एक मताने सर्वपक्षीय ठराव जर केला म्हणजे हे महाराष्ट्राचं मत आहे ना. जर महाराष्ट्राचं मत जर राज्य निवडणूक आयोग ऐकत नसेल मग आपण एक फार मोठ्या डेडलॉक कडे चाललेलो आहोत आणि हा कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक आहे आणि हा सगळ्या ठिकाणी आता निर्माण होणार. हा एक आम्ही त्यांना सांगितलं की सरकार निधी देत नाहीये. इम्पेरिकल डेटासाठी 10 महिने झाले तुम्ही कमिशन केले, 3 वर्षाचं कमिशन, 1 वर्ष कमिशनचं भीक मागण्यात गेली. जर पैसेच नाही तर तुम्ही करणार काय. तुमची नियुक्ती केली प्रोफेसर म्हणून तुम्हाला नियुक्ती दिली समजा, पण शिकवायला पोरच नाही, करणार काय तुम्ही. तर आम्हाला सुप्रीम कोर्टचं जजमेंट इम्प्लिमेंट करायला धरणे आंदोलन करावं लागलं. त्याच्यानंतर निधी काय विशेष आला नाही, घोषणा झाली. आता त्याच्यात कॉम्प्लेक्शन असं आहे, तुम्ही एक लक्षात घ्या की त्यांना सॉफ्टवेअर बनवायचे, एक सॉफ्टवेअर बनवायचं. जर सॉफ्टवेअर बनवायला टाइम कमीत कमी 1, 2, 3 महिने लागतात. 1, 2 महिने जर तुम्ही पकडले तर आज जर सॉफ्टवेअरचं काम केलं तर 2 महिने ते सॉफ्टवेअर कामासाठी, म्हणजे सर्व आज जरी पैसे दिले तरी 2 महिने चालू होत नाही कारण त्यांना सॉफ्टवेअरच नाही. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही पेन पेपर कम्प्युटर एका दिवसात आणू शकता, पण जे तुम्हाला स्पेसिफिक सॉफ्टवेअर लागते किंवा ऍप लागते ते बनवायला तर महिना 1.5 महिने लागेल. तर आम्ही सरकारला तीच विनंती केली होती की तुम्ही ऍप पुरते पैसे द्या, सॉफ्टवेअर पुरते पैसे द्या, बाकी सगळं नियंत्रित करा, आमची काही गडबड नाही. आणि जे 435 कोटी मागितले त्यातलं पण काय माहिती का, त्यातली थोडीशी गोम समजून घ्या. 350 कोटी 435 कोटी पैकी 350 कोटी हे सरकारी लोकांचा पगार आहे. म्हणजे कलेक्टर पासून कंत्राटी कर्मचाऱ्यांपर्यंत 16 वेगवेगळे लेवल आहेत. कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर, पार तहसीलदार, नायब तहसीलदार, क्लार्क आणि जे कंत्राटी कर्मचारी घेतील शिक्षक, ग्रामसेवक, सगळे असे 16 वेगवेगळे लेवल आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे. यांचा 2-3 महिन्याचा जो पगार आहे तो त्यांनी द्यायचा आहे, तर ते 350 द्यायचे. तर आम्ही सरकारला काय सांगितलं की 350 तुम्ही नंतर दिले तरी चालतंय. 435 कोटी जे तुम्हाला द्यायचे हे 350 कोटी यांना छोटी पगाराचेच द्यायचे, ते काय कुठे जाणार नाही. सरकारी कर्मचारी आहेत, तुम्ही 2 महिने द्या, 3 महिने द्या, 6 महिने द्या, काय फरक पडत नाही. पण जे बाकीचे 85 कोटी रुपये आहेत ते तुम्ही त्वरित वितरित करा. आणि त्यात पण आम्ही तुम्ही सांगितलं की तुम्ही चर्चेला करा. चर्चा आमच्या जे त्यांनी जे डिफरन्स दिलेला आहे, त्यांनी काय मागितलं की केंद्रीय आम्हाला एक ऑफिस पाहिजे. आम्ही म्हटलं ना सरकार तुम्ही जर जागा उपलब्ध करून दिलं ते भाडं वाचतंय, इतर राज्यांनी काही ऍप केलेले ते जर तुम्ही वापरले तर तुमचे सॉफ्टवेअरचे पैसे वाचतायत. तर ते म्हणलं तुम्ही आमच्याशी चर्चा करा, ह्याच्यात पण आम्ही तुम्हाला 50% डिस्काउंट करून देऊ. म्हणजे कसं कमी बसायचं, म्हणजे आपल्या बाणेर असेल, बालेवाडी असेल, इथं जे स्टेडियम असेल नेहरू स्टेडियम, इथं मोठे मोठे बऱ्याच अख्खे रिकामे पडलेले किंवा आपल्या अँटी करप्शन सेंट्रल बिल्डिंगला असतील, बऱ्याच ठिकाणी आहेत जागा उपलब्ध करायला काही अडचण नाही. त्यामुळे भाड्याची न घेता सरकारचीच जागा ती वापरायला देऊ शकतात. पण सरकार ऐकायला तयार नाही. 10 महिने झाले फंड दिलेला नाही. अडचणीत आम्ही समजू शकतो, पण तुम्हाला तेवढं द्यायचंच नाही ना, किरकोळचा फंड द्यायचा आहे. दुसरा जो एक महत्वाचा मुद्दा घेतला की आरक्षण जर तुम्ही थोडंसं कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला तर एक लक्षात ठेवा की आरक्षण एका वॉर्ड मध्येच देता येतं, प्रभागात देता येत नाही. तुम्ही जे ही खेळी चालली आहे ना, या तुम्ही थोडं लक्षात ठेवा. एकीकडनं आरक्षण काढायचं, दुसरीकडनं प्रभाग बदलायचं. म्हणजे उद्या जर कोण गेलं की प्रभाग आहे, प्रभागमध्ये आरक्षण देता येत नाही. आरक्षण तुम्हाला एका सिंगल वॉर्ड मध्ये देता पाहिजे. झाली का भाऊ? हे कॉन्स्टिट्युशनल डेडलॉक्स करत चाललेले आहेत. आणि SC, OBC, VJNT, SBC जे काय आहेत हे सगळे आरक्षणाच्या बाजूने जर उभे राहिले नाहीत तर आज OBCचं गेलं, उद्या NTचं जाईल, परवा SBCचं जाईल. कधी कधी ही आग पेटत पेटत STची हालत इतकी खराब करून टाकलेली आहे. आज मायनॉरिटीची इतकी हालत खराब करून टाकलेली आहे. ते जायचं तर जायचं कुठं? OBCची 2 महामंडळ आहेत, तिसरं अजून एक प्रस्तावित आहे. 3-3 वर्ष निधी नाही, OBCच्या मुलांना हॉस्टेल नाही, स्कॉलरशिप आमच्या 2-2 वर्षाच्या रखडलेल्या आहेत. म्हणजे आज जर मुलगा आपल्या डिप्लोमाला गेला त्याच्या स्कॉलरशिपचे पैसे आले नाही, तो 3ऱ्या वर्षापर्यंत जातो, तर बाप दुसऱ्या मुलाला घालत नाही डिप्लोमाला, तुझे स्कॉलरशिपचे पैसे काही येत नाही, 2-2 पोरांची 50-50 हजार फी, 60-60 हजार फी मी भरू शकत नाही. किंवा आज सुदैवाने आपण मुलींना पण तेवढंच शिकवतो.
असेल 2 मुलं शिकवणं हे जवळपास अशक्यप्राय झालेले आहे. बरं, हे इथं तुम्ही एक ठिकाणी स्कॉलरशिप देत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणताय की जिथं आरक्षणाचा पत्ताच नाही, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. त्यामुळं आपल्याला जर असं वाटत असेल हे घटनात्मक पेच असे डेडलॉक क्रिएट करतायत की कुठंही बाजू सरकू शकते. जर थोडंसं मी जसं सांगितलं प्रभाग रचनेमध्ये आरक्षणाचं काही हे नाही, आरक्षण एका वॉर्डमध्ये दिलं जातं आणि म्हणून ती वॉर्ड रचना, सिंगल वॉर्ड रचना गरजेची आहे. दुसरं त्याच्यात एक की असं आहे की वॉर्ड जर तुम्ही ठेवला आणि जर प्रभाग केला, वॉर्ड आणि प्रभागामध्ये काय होतं की संख्या वाढते आणि खर्च वाढतो आणि काय होतं मग जे मायनॉरिटीज आहेत, जे छोटे समाज आहेत की ज्यांची संख्या छोटी आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड एकाच वॉर्डमध्ये आहेत, त्यांना संधी भेटत नाही, इक्वल ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही. जी समान संधी, समान राजकीय संधीची जी संकल्पना आहे घटनेमध्ये अभिप्रेत आहे, घटनाकारांना जी अभिप्रेत आहे, मुळात तिला डावललं जाते. दुसरं काय होतं की मग त्याच्यात ज्याच्याकडे पैसे जरा बरे तो लढू शकतो, ज्याच्याकडे पैसे अजिबात नाही पुन्हा लढू शकत. एक ना अनेक इतक्या समस्या आहेत, म्हणजे शिक्षणात समस्या आहेत, नोकऱ्यांचं सरळ आरक्षण कसं करावं, कसं लावावं ह्याची नियमावली धडाधड उलटवतात बाबू लोक. मंत्रिमंडळ ठराव करतंय की बाबा आपली पोलीस भरती झाली, मुंबईची पोलीस भरती झाली, EWS ओपनचं जे मेरिट आहे ते कमी, SC ST OBCचं जास्त. वास्तविक कसं करायचं असतं की आधी 50% मेरिटमध्ये तुम्ही भरायचं असतं, मग उरलेले SC ST OBC न द्यायचे असतात आरक्षणात. हे करतात उलट, ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना आधी आरक्षणामध्ये भरतात आणि मग काय होतं की त्यांचं क्लोजिंग कमी आणि कोणी बोलायला तयार नाही, कोणी त्याचं ऍक्शन घ्यायला तयार नाही. तर जसं हे नोकरीचं झालं, असंच शिक्षणाचं आहे, असंच कर्जाचं आहे, असंच राजकीय, हे सगळे विषय सगळे एकमेकात घुसळलेले विषय. त्यामुळं आपल्याला जर असं वाटत असेल की हे काय नाही चाललंय, हे खूप 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 लांबचा यांचा विषय आहे की अक्षरशः NRC आणायची, CA आणायचं, फार जवळजवळ घटना बदलून टाकायची किंवा त्यातलं एक गावा काढायचा, हे सगळं. आता एक मला सांगा की हे आम्हाला म्हणतात की आमचं तर ठीक आहे 25 वर्ष आरक्षण चालू आहे OBC समाजाचं, तुमच्याकडे मंडल कमिशनचा रिपोर्ट आहे, तुमच्याकडे खालेलकर कमिशनचा रिपोर्ट आहे, NCBCचा 2020चा रिपोर्ट आहे, म्हणजे नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेसचा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक सांगतो की भटके विमुक्त समाजाचं सर्वे करावा असं मनमोहन सिंगनी सांगितलं आणि त्याला केंद्र सरकार पैसे देणार आहे. म्हणजे OBC मध्ये ज्या भटके विमुक्त समाजाची जी पाहणी होणार आहे त्याला पैसे केंद्र सरकार देणार आहे. 450 कोटी तुमचे पण नाही जाते, त्यातले पण 100-150 कोटी तुम्हाला परत भेटणार आहे. तर असा विषय, तुमच्याकडे एवढा डेटा असताना तुम्ही म्हणता आमच्याकडे डेटा नाही आणि एक 8-8 दिवसाचा अध्यादेश काढला, 8 दिवसात सुप्रीम कोर्ट हिअरिंग लावतं आणि लगेच उडून टाकतं. EWSचं आरक्षण आलं, त्यांच्याकडे कुठला डेटा होता? 10% आरक्षण दिलं, 50%च्या वर दिलं. आमचं तर 50%च्या आत बसत होतं, क्रिमी लेव्हल होता 27%, काही जिल्ह्यात 2-4% वर गेला असेल ते ठीक आहे, त्यात कमी करून आणता येईल. परत 27% होतं, 50%च्या आत बसत होतं. 25% काय म्हटलं 25, 26, 27, 28, 19 काय असेल ते पण 50%च्या आत बसत होतं, जे काय असेल. पण 10% EWS वरती गेलं, 3 वर्ष सुनावणीच नाही, 3 वर्ष सुनावणी नाही. बरं, ज्या जस्टिसने सुनावणी घेतली नाही त्याला तुम्ही राज्यसभेची अपॉइंटमेंट दिली, राज्यसभेची अपॉइंटमेंट दिली, लोक गेली कोर्टात की तुम्ही सांगा हे 12 विषय दिलेले आहेत घटनेमध्ये की या 12 विषयांमध्ये माणूस तज्ञ असेल तर तुम्ही त्याला नेमा. लॉ त्याच्यात नाहीये, लॉ अँड ज्युडिशरी त्याच्यात नाहीये. मग विचार याची नेमणूक तुम्ही कुठल्या पॉईंट खाली केली? तो गायक आहे, खेळाडू आहे, काय आहे, माझी सनदी अधिकारी आहे, काय आहे काय तो? तर अशा पद्धतीने देश अतिशय विचित्र पद्धतीकडे चाललेला आहे. तर असं JP म्हणले होते की अगर सडके खामोश हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. आणि हे संसद आवारा नाही झालं पाहिजे. जसं शेतकऱ्यांनी केलं तसंच फुले शाहू आंबेडकरांच्या लोकशाही घटनात्मक चौकटीपासून अहिंसेने अक्षरशः घटनेचं सगळे नियम पाळून काटेकोरपणे या संसदला आपण
आपण जपडून ठेवलं पाहिजे, त्यांना आवारा